क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त उत्सव 18 पगड जातीचा 12 बुद्धिदारांचा हा सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। हा कार्यक्रम म्हसरूळ पोलीस स्टेशन परिसरात आयोजित करण्यात आला असून विविध समाज घटकांचा यात उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे। या जयंती उत्सवासाठी ऊर्जा स्त्रोत समिती कार्यरत असून अध्यक्षपदी रविशंकर हिरवे यांचे नेतृत्व लाभले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत। अध्यक्ष म्हणून विनायक खोडे आणि दीपक मंडली कार्यरत आहे। कार्याध्यक्ष म्हणून शिवदास तिडके व रमाकांत सोनवणे जबाबदारी सांभाळत आहे। उपाध्यक्षपदी भगवान पाटील, विकास मगरे आणि सागर मोरे कार्यरत आहे। खजिनदार म्हणून भरत राजकुळे तर सहखजिनदार विजय एस असोलकार व पवन खोडे। महिला आघाडीमध्ये महिला अध्यक्ष म्हणून उज्ज्वलाताई बच्चाव आणि महिला कार्याध्यक्ष म्हणून स्वातीताई शिलार यांची निवड करण्यात आली आहे। महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार, समाजात समता आणि बंधुतेचा संदेश पोहोचवणे तसेच सर्व समाज घटकांना एकत्र आणणे हा या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे। या कार्यक्रमामुळे परिसरात सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचं वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे। सगळ्यांना सविनय जय ज्योती जय क्रांती। गेल्या काही वर्षांपासून श्रीमान सत्यशोधक प्रतिष्ठान हे महापुरुषांची जयंती साजरी करत आलेले आहे। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, छत्रपती शिवरायांची जयंती असो, आमच्या राघोजी भांगरेंची जयंती असो, सगळ्या महापुरुषांची जयंती श्रीमान सत्यशोधक प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येते। याही वर्षी क्रांतीसूर्य तात्यासाहेब फुले अर्थात ज्योतिराव गोविंदराव फुले यांची ही 200वी जयंती मोठ्या थाटात मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेली होती। या जयंतीनिमित्त परिसरासह नाशिकचे सर्व राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक इथे बोलवण्यात येऊन त्यांचा इथे यथोचित सत्कार करण्यात आला। अध्यक्ष विनायक खोडे आणि सर्व टीम ही इथं कार्यरत आहे। गेल्या काही वर्षांपासून या सामाजिक कार्यात सगळे सक्रिय आहेत आणि त्यासोबतच शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात देखील श्रीमान सत्यशोधक प्रतिष्ठान पहिल्या दिवसापासून काम करत आलेले आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।